नमस्कार. कधी ऐकलेल का की एका आंब्याच्या नावावरून अक्षरशः युद्ध पेटले? हो, हे खरंय. भारतात आपल्या लाडक्या हापूस आंब्यावरून नेमकं हेच घडत आहे. आणि आता हे प्रकरण इतकं वाढलंय की थेट कोर्टापर्यंत पोचले. चला तर मग समजून घेऊया की ही कायदेशीर आणि सांस्कृतिक लढाई नेमकी आहे तरी काय. हा प्रश्नच मुळात थोडा विचित्र वाटतो नाही का? पण जेव्हा एखाद्या नावातून त्या भागाची ओळख, प्रतिष्ठा आणि कोट्यावधी रुपयांची अर्थव्यवस्था जोडलेली असते ना, तेव्हा ते नाव जपण्यासाठी संघर्ष होणं स्वाभाविक आहे. आणि हापूस आंब्याच्या बाबतीत नेमकं हेच घडताना दिसतंय. तर या आंब्याच्या युद्धाची ओळख करून घेऊया. हापूस नावाचा हा वाद आता कुठल्याही चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो अधिकृतपणे कोर्टात पोचलाय. ठीक आहे, तर या लढाईत दोन प्रमुख बाजू आहेत. एका बाजूला आहे महाराष्ट्राचा कोकण प्रदेश, ज्यांच्याकडे कोकण हापूस या नावाचा अधिकृत GI टॅग आहे, आणि दुसऱ्या बाजूला आव्हान देणार आहे गुजरातचा वलसाड प्रदेश. त्यांनी वलसाड हापूस या नावाने GI टॅगसाठी अर्ज केलाय, आणि इथूनच या वादाची खरी ठिणगी पडली. आता या वादाचं मूळ समजून घ्यायचं असेल तर आधी हे पाहावं लागेल की कोकण हापूस हे फक्त एक नाव नाही, तर ती एक अस्मिता का आहे, आणि या नावाला इतकं महत्त्व का दिलं जातं. या सगळ्या प्रकरणात एक शब्द पुन्हा पुन्हा येतोय, GI टॅग. मग हा GI टॅग म्हणजे नेमकं काय? तर GI टॅग म्हणजे भौगोलिक मानांकन. हे एक असं चिन्ह आहे जे सिद्ध करतं की एखादं उत्पादन एका विशिष्ट भागातच तयार होतं, आणि त्या जागेमुळेच त्याला एक विशेष गुणवत्ता मिळालेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही असलतेची एक कायदेशीर गॅरंटी आहे. हे वर्ष लक्षात ठेवा, 2018. हे ते वर्ष आहे जेव्हा कोकणच्या आंब्याला कोकण हापूस म्हणून जगातलं पहिलं GI मानांकन मिळालं. या एका टॅगमुळे कोकणच्या शेतकऱ्याला एक जागतिक ओळख मिळाली आणि त्याच्या उत्पादनाला एक विशेष दर्जा प्राप्त झाला. पण ही ओळख एकदा का प्रस्थापित झाली की त्याला आव्हानं मिळायला सुरुवात झाली, आणि इथेच या संपूर्ण वादाचं मूळ दडलेलं आहे. तर बघा, हा वाद कसा वाढत गेला. 2018 मध्ये कोकणला GI टॅग मिळाला. त्यानंतर 2022 मध्ये पुण्याहून शिवनेरी हापूससाठी एक अर्ज आला. पण खरा संघर्ष पेटला तो 2023 मध्ये, जेव्हा गुजरातच्या नवसारी कृषी विद्यापीठाने वलसाड हापूससाठी अर्ज दाखल केला, आणि याला कोकणच्या शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. मग या सगळ्या वादामुळे नक्की पणाला काय लागलंय? चला पाहूया याचे आर्थिक आणि ओळखीवर काय परिणाम होऊ शकतात. कोकण आंबा उत्पादक संघाचे डॉक्टर विवेक भिडे यांचे हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, आमच्या विरोधाचं कारण प्रादेशिक द्वेष नाही तर ब्रँडचं संरक्षण आहे. म्हणजे हा लढा महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा नाही, तर एका ब्रँडच्या संरक्षणाचा आहे, त्याच्या अर्थकारणाचा आणि ओळखीचा आहे. धोके खरंच खूप गंभीर आहेत. विचार करा, जर हापूस हे नाव इतर आंब्यांनाही मिळालं तर बाजारात ग्राहकांचा किती गोंधळ उडेल. आधीच कर्नाटक आणि केरळचा आंबा कोकणी म्हणून विकला जातोय, त्यात जर हापूस हे नाव कॉमन झालं तर अस्सल कोकण हापूसच्या प्रीमियम किमतीला खूप मोठा फटका बसेल आणि दशकांची मेहनत वाया जाईल. आणि हा मुद्दा फक्त आपल्या देशापुरता मर्यादित नाही आहे. या वादामुळे कोट्यावधी डॉलर्सची आंतरराष्ट्रीय निर्यात बाजारपेठ धोक्यात आली आहे, आणि ही बाजारपेठ कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आता हे आकडे बघा, खूप काही सांगून जातात. कोकण हापूसच्या निर्यातीपैकी तब्बल 90% हिस्सा हा आखाती देशांमध्ये जातो. युरोपमध्येही मोठी मागणी आहे. आता जर हापूस नावावरूनच गोंधळ निर्माण झाला तर ह्या मोठ्या बाजारपेठांमध्ये मिळणाऱ्या प्रीमियम दराला थेट फटका बसू शकतो. या सगळ्या मुद्द्यांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ही केवळ एका नावासाठीची कायदेशीर लढाई नाही, तर ही एका संपूर्ण प्रदेशाच्या आणि तिथल्या हजारो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. तर सध्याची परिस्थिती काय आहे? या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. 30 ऑक्टोबर रोजी यावर पहिली सुनावणी पार पडली. याचा अर्थ ही लढाई आता सक्रियपणे कोर्टात लढली जात आहे, आणि याचे परिणाम दूरगामी असणार आहेत. आणि हीच भावना सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त होतीये. लोक म्हणतायत की ही लढाई फक्त नावाची नाही, तर कोकणच्या आणि इथल्या हापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे. यात आर्थिक मुद्द्यांसोबतच भावनिक आणि सांस्कृतिक ओळखही जोडलेली आहे. त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो की हा संघर्ष फक्त एका नावासाठी आहे, की एका संपूर्ण प्रदेशाच्या ओळखीसाठी, त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि त्याच्या भविष्यासाठी? याचा विचार नक्की करा.